तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मी कोकणकर विघ्नेश मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 7 तारीख आणि आजपासून आपला प्रोग्राम म्हणजेच कार्यक्रम चालू होणार आहे। तर इकडे बघू शकता आपली तयारी वगैरे इकडे झालेलीच आहे। तर आता आपण चाललेलो आहे आपल्या मठामध्ये। तर चला आता इथे काय तयारी केली ते तुम्हाला दाखवतो। तर इथे बघू शकता पताके वगैरे लावले, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल। आणि तिकडे बॅनर वगैरे लावले, तर चला तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो इकडे काय तयारी केली। हे तुम्ही काल बघितलं असाल, बॅनर लावलेलं आहे इथे। आणि आज सकाळी इकडे झेंडे वगैरे लावलेले आहेत। हे बघू शकता इकडे एकदम भारी वेलकमसाठी झेंडे वगैरे लावले। तर आता आपण चाललेलो आहे मठामध्ये, चित्रकला स्पर्धा आहे आता 10 वाजता। तर चला। तर मित्रांनो, या मस्तपैकी जेवायला। तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे मठावरती। दुपारी चित्रकला स्पर्धा वगैरे झाल्या आणि जेवलं वगैरे आणि घरी आलेलो आहोत आणि आंघोळ वगैरे केली आणि आता चाललेलो आहे मठामध्ये। आता मठामध्ये आहे हरिजागर, त्याच्यानंतर कीर्तन, नंतर जेवण वगैरे आहे आणि मग रात्री भजन आहे। तर चला आता मठामध्ये चाललेलो आहे। तर इकडे बघू शकता चिन्मय आहे। तर चला आता आपण मठामध्ये जाऊया। तर फायनली मित्रांनो, आम्ही मठावरती पोचलो आहे। बघू शकता माझ्यामध्ये अजून कोण आलेले नाही, आता येतील झालो आम्ही। इकडे बघू शकता सर्व लाइटिंग वगैरे लावलेले आहे आणि डेकोरेशन पण केलेलं आहे पूर्ण रस्त्यापर्यंत। इकडे बघू शकता झेंडे वगैरे लावलेत आणि इथे बॅनर लावला आहे कोणत्या दिवशी काय काय आहे। आज बघू शकता हरिजागर आणि कीर्तन आहे आता, त्याच्यानंतर रात्री 9 वाजता आरती आणि शेजार आरती, नंतर महाप्रसाद आणि रात्री 10 वाजता भजन आहे। इकडे बघू शकता डेकोरेशन वगैरे, तिथे ब्रिजपर्यंत सर्व डेकोरेशन केले आहे। आता तुम्हाला रात्री दाखवतो कसं दिसतं ते, आता काय एवढं चांगलं दिसत नाही, लाइटिंग वगैरे दिसत नाही आहे। इकडे बघू शकता आपला मठ, श्री काळसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र कोचरे बेंद्रवाडी।
काय 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 लोक आकड्याचा कागद तिच्यात ठेवतात का आकडा लागा विठ्ठल विठ्ठल असा हरिपाठ आहे. पहिले नवभंग, दुसरे नवभंग आणि तिसरे नवभंग. 9 त्रिक 27. 9 भंगाचे काय केले, एक संच केलाय, एक गट केलाय. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधिया. या अभंगापासून विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान इथपर्यंत नवभंग. या नवभंगामध्ये आपण हरी हरी हे 14 वेळा येतं आपल्या मुखातून. किती वेळा? 14 वेळा. मोजून बघा, खोटं वाटत असेल तर. त्यानंतर त्रिवेणी संगमी नाना तीर्थभूमी इथपासून तर हरिओश पुराण हरिनाम संकीर्तन या नवभंगामध्ये आपल्या मुखातून हरी ही अक्षर एकूण 25 वेळा येतात बर का. आणि तिसरा संचय गट आहे की नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ते सर्व सुख गडी साई शास्त्रने वडी. अशा या नवभंगामध्ये आपल्या मुखातून हरी अक्षर एकूण 15 वेळा येतात. कारण बुवा अटॅकने गेले. लोक म्हणतात काय कोणाचा नेम आहे काय, आलं तेवढं आलं, नेम नाही. पण जीवनामध्ये काय केला पाहिजे? नेम. एखादा शिकारी करणारा शिकारी, शिकार करणारा शिकारी अतिशय निष्णात गोळी बंदूक घेऊन नाणामध्ये गेला आणि वाघावर नेम धरला आणि नेम चुकला. वाघावर धरला, गोळीचा नेम चुकला तर काय होईल? वाघ तुमचा नेम धरल्याशिवाय राहणार नाही. असा नेम धरा की नेम चुकता कामा नये, असा नेम पाहिजे. एका जनार्दन ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. तर मित्रांनो, आजचे कार्यक्रम आहेत ते संपलेले आहे. आज हरिजागर कीर्तन आणि भजन होतं ते संपलेलं आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता वाजले 2. तर आज आम्ही मठामध्येच झोपणार आहोत. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवाजून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.